आज आपण बघणार आहे विंडोज क्लस्टरिंग, मायक्रोसॉफ्ट विंडोज क्लस्टरिंग कसं कॉन्फिगर करतात. त्यासाठी माझ्याकडे इथे मी 4 व्हर्च्युअल मशीन्स घेतलेले आहेत. त्यातला एक हा आहे तो डोमेन कंट्रोलर आहे, दुसरं क्लस्टरचं नोड 1, तिसरं जे मशीन आहे ते क्लस्टरचं नोड 2 असणार, दुसरा नोड असणार आहे, आणि चौथं जे मशीन आहे ते आहे स्टोरेज सर्व्हर, त्याचे स्टोरेज म्हणून काम करणार आहे. तर हे सगळे जे मशीन्स आहेत, व्हर्च्युअल मशीन्स आहेत, हे ज्यामध्ये फक्त ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे, बाकी कुठल्याही प्रकारचं दुसरं कॉन्फिगरेशन केलेलं नाही. तर आता आपण एक एक व्हर्च्युअल मशीन कॉन्फिगर करू आणि विंडोज क्लस्टर कसं तयार होईल हे चेक करू. तर पहिलं आपण घेऊ डोमेन कंट्रोलर. डोमेन कंट्रोलरचा लोकल एरिया कनेक्शन जे आहे, लॅन जे आहे, त्याला आपण एक IP ॲड्रेस देऊन घेऊ. 192.168.1.10 हा IP ॲड्रेस मी देतोय त्याला, आणि डिफॉल्ट गेटवे 192.168.1.254 हा मी त्याला डिफॉल्ट गेटवे देत आहे. तो 175 डिफॉल्ट गेटवे देतो आणि 192.168.1.10 पुन्हा त्याचा स्वतःचाच IP DNS मध्ये दिला आहे नेम रेझोल्यूशन साठी. पण ते नोंद करून घेऊ काय काय IP आपण देणार आहे. डोमेन कंट्रोलरला 192.168.1.10 आणि डिफॉल्ट गेटवे ज्याला दिलेला आहे 192.168.1.75 175 नोड 1 क्लस्टरचा नोड 2 आणि स्टोरेज. स्टोरेजला आपण IP देणार आहे 192.168.1.20. नोड 1 ला आपण IP ॲड्रेस देणार आहे 192.168.1.30 आणि नोड 2 ला 192.168.1.40 अशा प्रकारे आपण IP ॲड्रेस देणार आहोत. डोमेन कंट्रोलरवर मला डोमेन प्रमोट करून घ्यायला लागेल, DC प्रमोट मला करून घ्यायला लागेल. तर इथे आपण जर चेक केलं तर ॲक्टिव्ह डिरेक्टरी युजर्स अँड कॉम्प्युटर्स कुठे दिसत नाही. हा डोमेन कंट्रोलर अजून फुल्ली फंक्शनल होणार नाही जोवर आपण त्याला डोमेन बनवणार नाही. याचं नाव आहे DC. तर आपण त्याला प्रमोट करून घेऊ. DC प्रमो, वेलकम ॲक्टिव्ह डिरेक्टरी सेटअप, डोमेन इन न्यू फॉरेस्ट. आपण त्याला नाव देणार cluster.com. cluster.com हे माझ्या डोमेनचं नाव आहे. नेट बायस नेम क्लस्टर. डोमेन कंट्रोलर बरोबर DNS पण इन्स्टॉल करून घेणार आहोत, कारण DNS सर्व्हर पण रिक्वायर्ड आहे क्लस्टर व्यवस्थित चालण्यासाठी.
तर हा डोमेन कंट्रोलर तयार होत आहे. तर आपण स्टोरेज सर्व्हर पण कॉन्फिगर करून घेऊ. आपला जो स्टोरेज सर्व्हर आहे याला आपण आयपी ॲड्रेस देऊन घेऊ. आपण 192.168.1.20 आयपी ॲड्रेस देणार आहोत. त्याचा डिफॉल्ट गेटवे आणि याला DNS द्यायची काही गरज नाही, कारण हा डोमेनचा मेंबर नसणार आहे, इंडिव्हिज्युअली काम करणार आहे. त्याला आपण आयपी ॲड्रेस दिला आहे. आता स्टारविन म्हणून सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला व्हर्च्युअल हार्ड डिस्क अलाव करून देतं. व्हर्च्युअल हार्ड डिस्क तुम्ही त्याच्यामधून तयार करू शकता. तर ते स्टारविन जे सॉफ्टवेअर आहे ते आपण आता इन्स्टॉल करणार आहोत. आपलं स्टारविन सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे. पण ते आता कॉन्फिगर पण करू. टेस्ट हे इव्हॅल्युएशन वर्जन आहे 15 डेजचं. आपल्याला सी ड्राईव्ह मध्ये एक फोल्डर बनवून घ्यायला लागेल. स्टोरेज याच्यामध्ये ॲड डिव्हाइस, इमेज फाईल डिव्हाइस. आपल्याला एक नवीन व्हर्च्युअल हार्ड डिस्क करायचे आहे, त्यामुळे आपण क्रिएट न्यू व्हर्च्युअल हार्ड डिस्क. याचं पर्पज असा की ही व्हर्च्युअल हार्ड डिस्क असणारे स्टोरेज सर्व्हरवर, पण ती माउंटेड असणारे दोन्ही नोड्सवर, क्लस्टरिंगच्या दोन्ही नोड्सवर ती कॉन्फिगर असणार आहे. नोड 1 वर आणि नोड 2 वर दोघांवर आपल्याला ती माउंट केलेली दिसणार आहे. व्हर्च्युअल हार्ड डिस्क लोकेशन जो आपण आता फोल्डर बनवला स्टोरेज, तिथे त्याचं लोकेशन ठेवतो. कोरम साठी बनवणार आहे. क्लस्टरचा जो डाटाबेस असतो कोरम, त्याच्यासाठी आपण ही व्हर्च्युअल हार्ड डिस्क बनवत आहे. त्याची साईज मी ठेवतोय 500 MB. तर याच्यामध्ये अलाव मल्टिपल कनकरंट आयस्कझी कनेक्शन्स हे आपल्याला क्लिक करायला लागेल, कारण जेव्हा क्लस्टरिंग होतं तेव्हा जितके नोड्स आहेत क्लस्टरिंगमध्ये, जितके ते नोड्स ही पर्टिक्युलर डिस्क, पर्टिक्युलर फाईल सिस्टीम ॲक्सेस करतात, सायमल्टेनियसली ॲक्सेस करतात. त्यामुळे आपल्याला हे सेटिंग घेणं महत्त्वाचं आहे. जर हे घेतलं नाही तर ते एका पर्टिक्युलर क्लस्टरच्या नोडमध्ये लॉक राहील. ही ड्राईव्ह, ही फाईल सिस्टीम लॉक करून ठेवेल तो. त्यामुळे आपल्याला हे अलाव मल्टिपल कनकरंट आयस्कझी कनेक्शन्स सिलेक्ट करायला लागेल. आणि ॲक्सेस करण्यासाठी दोन्ही नोड्स पर्टिक्युलर फाइल्स या पर्टिक्युलर ड्राईव्ह ॲक्सेस करण्यासाठी आयस्कझी जो स्टोरेजचा प्रोटोकॉल आहे, ब्लॉक लेवल प्रोटोकॉल आहे, तो यूज करतात. तसंच आपण अजून एक डिस्क ॲड करून घेणार आहे SQL सर्व्हरसाठी, कारण आपण क्लस्टर झाल्यानंतर SQL सर्व्हर इन्स्टॉल करणार आहे. त्यासाठी SQL साठी पण मला एक ड्राईव्ह करून घ्यायला लागेल. मी 2 GB ची बनवतो. त्यासाठी पण अलाव कनकरंट आयस्कझी कनेक्शन्स. आता आपला स्टोरेज सर्व्हर कॉन्फिगर झाला आहे. त्याला आपण IP ॲड्रेस दिलेला आहे आणि स्टारविन म्हणून जे स्टोरेजच्या रिलेटेड सॉफ्टवेअर आहे ते आपण इन्स्टॉल करून कॉन्फिगर केलेलं आहे. आता आपण ॲक्टिव्ह डिरेक्टरीकडे येऊ. आपला डोमेन कंट्रोलर तयार झाला आहे. आपण ते फिनिश करून एकदा रिस्टार्ट करून घेऊ आणि
आपण जाऊ नोड 1 कडे. नोड 1 मध्ये पण आपण आयपी ॲड्रेस देणार आहोत. लॅन कार्डला आपण आयपी ॲड्रेस देऊन घेऊ. आपला ह्या पद्धतीने आयपी ॲड्रेस देणार नोड 1 ला 1.30 192